ईडी करंट किंवा करंट म्हणजे सगळ्यात पहिलं काय असतं, फॅराडेज लॉने आपल्याला काय सांगितलेलं आहे की एखादी कॉपर किंवा ॲल्युमिनियमची वायर त्याच्यावर समजा आपण बॉल जोडला आणि इथे मॅग्नेट असेल, ओके, हे मॅग्नेट ठेवलेले, हे मॅग्नेट जर आपण पुढे मागे केले स्पीडने करत राहिलो त्याने होणार काय, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, ही जी मॅग्नेटची फील्ड असती, मॅग्नेटच्या भोवत्यांची फील्ड असती ती चेंज होत राहिली पाहिजे ह्या वायरच्या संपर्कात असताना, त्यावेळेस ह्या वायरच्या आतमध्ये करंट ही तयार होऊन हा बल्ब चालू होतो, ओके, हे फॅरेडेने सांगितले. पण आता ईडीचा अर्थ काय असतो, तर ईडी म्हणजे काय, तर जे पाणी असतं ना, पाणी त्याचं भोवऱ्यासारखं जेव्हा गोल 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 फिरत असतो त्याला ईडी ही म्हणतात, ओके. ईडी शब्दाचा अर्थ काय, भोवऱ्यासारखं. तर आता ह्या वायरच्या बदल्यात समजा आपण याच्या जागी काय केलं, वायरच्या बदल्यात आपण इथे एखादी कॉपरचीच प्लेट घेतली, काय घेतली, कॉपरची पूर्ण अशी प्लेट आहे, पत्र्यासारखी पूर्ण प्लेट आहे, आणि सेम इथे मॅग्नेट ठेवला आहे, तो परत आपण पुढे मागे जोरात केला तर ही जी मॅग्नेटिक फील्ड या पत्र्याच्या संपर्कात येणार आहे त्याने ह्या कॉपरच्या प्लेटमध्ये सुद्धा करंट प्रोड्यूस होतो. पण इथे करंट काय होतो, असं गोल 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 फिरू लागतो. कारण का गोल गोल फिरू लागतो करंट, इलेक्ट्रॉन्स, ह्याला दुसरीकडे करंट जाण्यासाठी कोणती जागा आहे का, कोणती जागा नसल्यामुळे ह्या प्लेटमध्ये जो करंट प्रोड्यूस होतो त्यालाच ईडी करंट म्हणतात, ओके. थोडक्यात काय सांगायचं, तर वायरच्या बदल्यात कोणती एखादी मोठी वस्तू तिथं जर ठेवली असेल तर मोठ्या वस्तूमध्ये जेव्हा करंट प्रोड्यूस होतो मॅग्नेटमुळं त्यावेळेस त्याला ईडी करंट म्हणतात, ओके.